बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने मोठी घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे। इंडिया आघाडीकडून बिहारसाठी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे, तर विकासशील पार्टीचे नेते मुकेश साहनी हे बिहारच्या उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील। इंडिया आघाडीकडून उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने ही मोठी घोषणा केलेली आहे। बिहारसाठी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील आणि बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण ही घोषणा पाहतोय। माफ कीजिएगा, उसमें से कुछ बीजेपी माइंडसेट की मीडिया के लोग भी हैं। आप लोगों की गलती नहीं, लेकिन जो ऊपर के लोग जो कहते हैं वही करना पड़ता है, वही एजेंडा चलाना पड़ता है। आज के बाद भी किसी की हिम्मत नहीं होगी कि बताओ बीजेपी के लोगों कि अगला एनडीए का मुख्यमंत्री कौन होगा। इस पे चर्चा जरा करा लो जरा। बीजेपी आपण पाहतोय की बिहारच्या विधानसभांचा निवडणुकांचा प्रचार सुरू झालेला आहे जोरात आणि त्यातच आता इंडिया आघाडीची ही मोठी घोषणा। शिवाजी, अगदीच तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे। महागठबंधनचे ते उमेदवार असणार आहेत आणि ज्या पद्धतीने अगोदर साधारणपणे काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने वाद निर्माण झाला होता, त्यानंतर आज संयुक्त बैठक झाली। त्यामध्ये विकासशील पक्षाचे नेते साहनी यांना देखील उपमुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आजच्या बैठकीसाठी मुकेश साहनी यांना उपमुख्यमंत्री पदाची घोषणा केली। डाव्या पक्षाचे नेते उपस्थित होते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते, दीपांकर चौधरी देखील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये आज ही या संदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र ही घोषणा होत असताना नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा का केली जात नाहीये भाजपकडनं, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्याचा एक दाखला दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवडणुका लढवल्या गेल्या, मात्र मुख्यमंत्री भाजपने देवेंद्र फडणवीस यांना केलं, असं जे काही याच्या संदर्भात अशोक गेहलोत यांनी भाष्य केलेलं आहे। त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद का दिलं जात नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे अशोक गेहलोत यांच्या वतीकडून। मात्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केल्यामुळे निवडणुकीमध्ये सातत्यानं जे आपण जर पाहिलं असेल तर बिहारची निवडणूक आणखी इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये खास करून उज्ज्वला गॅस योजना असो, त्यानंतर आपण पाहिलं असेल की महिलांसाठीच्या विशेष योजना, लखपती दीदी सारख्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये राबवलेल्या आहेत आणि त्याचा फायदा महिलांना मोठ्या प्रमाणात झालाय। अलीकडच्या काळामध्ये महिलांसाठी 10,000 रुपये। नाही बरोबर आहे। आता ही घोषणा बिहार निवडणुकीमध्ये आघाडीसाठी किती महत्त्वाची ठरू शकते याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।